तुळजापुरातील होर्टी दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ताटात अन्न नसल्याचं विदारक वास्तव समोर आले। विद्यार्थ्यांना पुरेसं पाणी नाही, टॉयलेट बाथरूमची दुरावस्था झाली। या चिमुकल्यांच्या हालअपेष्टांना जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील होर्टीमध्ये असलेल्या अस्थिव्यंग निवासी शाळेची विदारक दृश्य TV9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। ताटात पुरेसं अन्न नाही, किचनमध्ये फक्त एकच हंडा, तेलाची रिकामी पिशवी, स्वच्छतागृहांना दरवाजे नाहीत, अशी भयानक दृश्य असलेल्या शाळेत दिव्यांग मुलं शिकतायत। या शाळेची स्थिती पाहिल्यास ही शाळा आहे की कोंडवाडा असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। महाराष्ट्रात विकासाच्या बाता मारणाऱ्या नेत्यांना मात्र या निवासी शाळांमधील स्थिती काही दिसलेली नाहीये। जन्मताच दिव्यांग असणाऱ्या मुलांना शिकता यावं यासाठी धाराशिव जिल्ह्यात सुमारे 15 अनुदानित निवासी विशेष शाळा दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून चालवल्या जातात। या विशेष निवासी शाळांना शासनाकडून विद्यार्थ्यांच्या परिपोषणासाठी अनुदान, कर्मचाऱ्यांचं वेतन, इमारत भाडे आणि वेतनेतर अनुदान अशा विविध बाबींवर पुरेसा निधी मिळत असतो। परंतु या निवासी शाळेची स्थिती पाहिली तर निधी देणारे आणि घेणारेच या दिव्यांग मुलांच्या तोंडातला घास चोरतात असं स्पष्ट दिसतंय। या दृश्यांमध्ये कैद झालेल्या एका दिव्यांग अंध मुलीला प्रचंड भूक लागली आहे, पण तिच्या ताटात पुरेसं अन्न नाहीये, पोट भरलेलं नाही आणि ताटात अन्नही नाही। अशा स्थितीत ती मुलगी रिकाम्या ताटात अन्न हाताला लागतंय का ते चाचपडताना दिसतीये। दुसरीकडे मुलांना वाढण्यास आलेल्या जेवणावर डाळ आहे की पाणी हेच कळत नाहीये। त्यामुळे मुलांना पोषण आहार मिळतोय की त्याचं सामाजिक शोषण केलं जातंय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अंघोळीची पुरेशी सोय नाहीये, स्वच्छतागृह अतिशय बकाल दिसतायत, त्यांना दरवाजे नाहीये। या निवासी शाळेत मुलीही राहतात, स्वच्छतागृहांना दरवाजे नसल्यानं त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। गडचिरोलीमधील आश्रम शाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि राज्यातील आश्रम शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला। आता धाराशिव मधील या निवासी शाळेची स्थिती पाहिली तर परिस्थिती किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येईल। शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट हे समाज कल्याण खात्याचे मंत्री आहे, तर त्याच पक्षाचे प्रताप सरनाईक धाराशिवचे पालकमंत्री आहे। नुकतेच विकासासाठी शिंदेंसोबत गेलेले खासदार ओमराजे निंबाळकर याच जिल्ह्याचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतात। शिवाय दिव्यांग बांधवांसाठी काम करणारे बच्चू कडूही हे सध्या शिवसेनेत आहेत। या चौघांपैकी कुणीतरी या आश्रम शाळेकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता या विद्यार्थ्यांचे पालक करू लागलेत।